हा मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभाग अत्यंत गांभीर्याने कुठलाही विषय घेत नसल्यामुळे आज मला शाळेत पाहणी करावी लागलेली आहे। 2 दिवसाआधी मी इथे आलो होतो। इथे जवळजवळ 700 मुलं आज अभ्यास करतायत आणि हा मुलांच्या भवितव्य राम भरोसावर हा महानगरपालिका शिक्षण विभागाने ठेवलेले आहेत। हा 60 वर्ष जुनी शाळा आहे। 60 वर्ष होऊन झालेले आहेत। परिस्थिती अत्यंत वाईट आहे। पूर्ण टेरेसचा भाग कोसळलेला आहे। मुलं खाली आहेत। पालकामध्ये एवढी भीती आहे आणि पालक रोज माझ्याकडे येऊन कहतात, साहेब काहीतरी शाळे प्रशासनाला तुम्ही विनंती करा की शाळा रिपेअरिंग झाली पाहिजे, शाळा नवीन बनली पाहिजे। पण मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभाग झोपलेले आहेत। नुसतं मोठा मोठा थापा मारतात, आम्ही 27 आयटम मोफत देतो, हे करतो, मुलांना देत आहेत। 27 आयटम द्या, माझा त्याचा विरोध नाही, पण जे वस्तू खराब आहेत, मुलाचा जीव धोक्यात आहे, त्याचं काहीतरी केलं पाहिजे। मी सगळं वरिष्ठांना कळवलेलं आहे। 30 तारीखपासून मुंबई महाराष्ट्र शासनाचे अधिवेशन सुरू होणार आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथराव शिंदेजींना पूर्ण माहिती मी तिथे देणार आहे आणि अधिवेशनात हे पूर्ण मुद्दा मी मांडणार आहे की माझ्या विधानसभेत 700 मुलांचे भविष्य राम भरोसावर मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने ठेवलेले आहेत। माझी विनंती आहे की हा मुलांचा जीव धोक्यात आहे, आपण तात्काळ याच्यावर कार्यवाही करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।